श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने चकुल्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने फार पातळ करायचं नाही, नाहीतर मग आपल्याला चकुल्या लाटता येणार नाहीत, चपातीत लाटता येणार नाही. त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी एक छोटी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1-2 चमचे जिरं टाकायचं आहे. मसाल्यातल्या चमच्याने टाकलं तरी चालेल. त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तेल तापलं की मग आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी टाकली की तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं टाकलं की त्यामध्ये बनवून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. वाटण परतून घ्यायचं. मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता वाटण सगळं तेलात परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तेल थोडंसं कमी वाटते म्हणून मी थोडंसं तेल वाढवलेलं आहे. यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत. हे चांगलं परतून झालं की यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा 3 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आपण ज्यामध्ये वाटून घेतलं होतं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यामध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा टाकायचं आहे, म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत. चांगलं हे परतून घ्यायचं आहे. हे परतून झालं की यामध्ये आपल्याला 4 ग्लास पाणी घालायचं आहे. यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता. त्यानंतर 2 चमचे मुगाची डाळ टाकायची आहे, म्हणजे ते रस्सा मिळून यायला मदत होते. आता आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते पुन्हा एकदा एकसारखं एकजीव करून घ्यायचं. त्यातला एक छोटा गोळ्याचा उंडा तयार करून घ्यायचा. जास्त मोठा घ्यायचा नाही, छोटाच घ्यायचा. आपल्याला पातळ चपाती लाटायची आहे. तो उंडा पिठामध्ये बुडवून लाटायला घ्यायचा. त्याची पातळ चपाती लाटून घ्यायची हलक्या हाताने. पीठ लावून लाटायची, म्हणजे खाली पोळपाटाला चिकटणार नाही. बघा, अशा पद्धतीने एकदम पातळ लाटून घ्यायची, म्हणजे ते चकुल्या खाताना कचकच लागत नाहीत. एकदम मऊ शिजल्या जातात रश्श्यात. आपण गॅसवरती रस्सा उकळायला ठेवलेलाच आहे. अशा पद्धतीने मी बघा किती पातळ लाटलेले आहे. या पद्धतीने लाटून घ्यायची आहे. आता एक चाकू घ्यायचा, थोडा तेलात बुडवून घ्यायचा, म्हणजे चाकूला चिकटणार नाही पीठ. आणि असं कापून घ्यायचं आहे त्याला, चपातीला उभं आडवं. त्याचे आपण शंकरपाळी जसं बनवतो तसं छोटे छोटे चौकोनी आकारात कापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे. एक ताट घेतले मी, त्या ताटामध्ये थोडंसं पीठ टाकायचं. कापून घेतलेले चकोल्या आहेत त्या आपण त्या ताटावर काढायच्या, म्हणजे खाली ताटाला चिकटणार नाहीत.
सगळ्या अशा एक एक काढून घ्यायच्या. एकावर एक टाकायच्या नाहीत, नाही तर ते चिटकून बसतील. अशा पसरवून टाकायच्या. अशाच पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे बनवून त्याची चपाती बनवून अशा चकुल्या कट करून घ्यायच्या. चकुल्या खायला खूपच छान लागतात. पूर्वीच्या काळी लोक हा पदार्थ खूप आवडीने खायचे. पूर्वी वारंवार हा पदार्थ बनवला जायचा. माझी आजी हे वाटण पाटावर वंट्यावर करायची. खोबरं, लसूण, जिरं, अशा पद्धतीने आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे काही पाटावर वंट नाही, त्यामुळे मी हे मिक्सरच वाढलेलं आहे. आता आपला रस्स्याला उकळी आली का ते बघूया. आपल्या रश्श्याला उकळी आली आहे. उकळी आली की मगच आपल्याला या चकुल्या त्या रश्श्यात सोडायच्या आहेत. अशा जरा सुट्ट्या सुट्ट्या करून सोडायच्या. सगळ्या लाटून घेऊन त्या कट करून ताटामध्ये घेतलेल्या आहेत. मग रश्श्याला उकळी आली की त्यामध्ये एक एक सोडायचे आहेत. गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा. सगळ्या चकुल्या टाकून झाल्या की त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यावर एक ताट झाकायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवर शिजू द्यायचे आहेत. एक 5 ते 10 मिनटं शिजवायचे आहेत, त्यापेक्षा जास्त शिजवायचे नाहीत. बघा आपल्या चकुल्या शिजत आलेल्या आहेत, मिळून आलेल्या आहेत. यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाहीतर त्या खूप घट्ट होतात. थंड होईल तसं ते एकदम घट्ट होतं. असंच ठेवायचं आहे आपल्याला ते. बघा आपल्या चकुल्या शिजलेल्या आहेत. आता आपण त्या सर्व करूयात. ह्या खूपच चविष्ट लागतात. ह्या तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता किंवा अशाच खाऊ शकता चमच्याने. ह्या आपल्या चकुल्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.